हाँ हो गया, 2 लाख होने के बाद 3 महीना 4 महीना गया थे, वो फिर आ गया आके गुरु जी उनको फाइनल हो गया, आप कुछ बात टेंशन लेना नहीं, फाइनल करेगा, अभी मैं आपको 3-4 लाख ले लो, मैं इसे सब कुछ खाया तुम बोल के बताया। फिर 2 लाख होने के बाद मैं 4 लाख भी दिया, चलो हो गया। होने के बाद तुरंत थोड़ा बहुत टाइम लग गया, फिर आके वो रजिस्ट्रेशन करवा देता हूँ, आप आइए उसी दिन आइए बोल के तुरंत थोड़ा 5 लाख तक चाहिए बोल के बताए। इसी समय 5 लाख लोन आई दिया। दूसरा आदमी हैदराबाद में था, वो आदमी उनको 5 लाख। नाम क्या है उसका नाम चारी बोल के रहता है, चारी। और जिसको आपने पैसे दिया उसका नाम क्या है? क्या काम करता है? क्या काम करता है? काम क्या करते हैं मालूम नहीं, ये मंदिर में है ना? मंदिर में काम करते हैं। आप उसका फोटो कुछ है आपके पास? पुराना मालूम, बाबा की कसम से पुराना नंबर कुछ बोले आपके मोबाइल में उसका कॉन्टैक्ट नंबर होगा ना? उसका नंबर खाली दिखाओ, बाकी कुछ नहीं, उसका नंबर दिखाओ। आपका मतलब अतुल नाम से आपने नंबर उसका डीपी आया था, डीपी आया आदमी है उसके शिर्डीतील तरुण युवकांनी आज श्री साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत संस्थान व्हीआयपी गेट क्रमांक 2 मधून श्री साईराम बाबा नामक महाराज आणि इतर साई भक्तांना व्हीआयपी प्रोटोकॉल दिल्याबाबत निवेदन देत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून सदर श्री साईराम बाबा यांच्यावर संस्थानचे अध्यक्ष आणि पोलीस अधीक्षक यांचे मार्फत चौकशी सुरू असताना कोणाच्या सांगण्यावरून त्यास व्हीआयपी पद्धतीने दर्शन देण्यात येते, त्यास वरदहस्त कोणाचा, त्याचबरोबर संरक्षण कार्यालयात त्याचा वावर बिनदिक्कतपणे कसा होतो, असा सवाल शिर्डीतील ग्रामस्थ युवकांनी संस्थान प्रशासनाला केला असून याची सखोल चौकशी होऊन सदर प्रकरणी दोषी कर्मचारी यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत कठोर कारवाई करण्यात यावी असं निवेदन उपकार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलंय। सदर साईराम बाबा यांनी काही महिन्यांपूर्वी संस्थांमधील एका कर्मचाऱ्यावर चक्क 14 लाख रुपये घेत फसवणूक केल्याचा आरोप केला होता, त्याबाबत चौकशी सुद्धा सुरू आहे आणि त्यानंतर सदर व्यक्ती शिर्डीत आल्याचं कधी निदर्शनास आलं नाही। मात्र काल सदर साईराम बाबा नामक व्यक्ती शिर्डीत आल्याचं कळताच शिर्डीतील युवकांनी त्यांच्याकडे जात या प्रकरणाबाबत माहिती विचारली असता त्याने पुन्हा अतुल नामक कर्मचाऱ्याचं नाव घेत 14 लाख रुपये दिल्याचा पुनरुच्चार केला आणि तेवढी मोठी रक्कम असताना याबाबत कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याने संभ्रम निर्माण झाला असून पैसे दिले असतील तर त्या कर्मचाऱ्याची चौकशी होऊन कारवाई व्हावी आणि प्रकरणाचा साक्षमोक्ष लावावा अशी मागणी करण्यात आली आहे। कारण अशा प्रकारांनी साईबाबा संस्थान आणि साईबाबांची बदनामी होत असल्याचं युवकांनी म्हटलं असून कोणताही पास न घेता डोक्यावर पादुका घेऊन व्हीआयपी दर्शन, त्याचबरोबर त्या दर्शनाची व्हिडिओ शूटिंग कशी करण्यात आली, यास परवानगी कोणी दिली असा सवाल करत चक्क समाधी मंदिरात 6 फेब्रुवारी 2024 रोजी सदर व्यक्तीचे फोटो सेशन झाल्याचा धक्कादायक खुलासा शिर्डीतील युवकांनी केला असून आता या प्रकरणी संस्थान प्रशासन काय कारवाई करते याकडे ग्रामस्थ आणि साई भक्तांचं लक्ष लागून आहे। था 2018 से 2019 तक ऐसा पूरा एक बात है जी। कंप्लेंट क्यों नहीं किया अभी? कंप्लेंट का बारे में मिलेगा बोल के सोच के छोड़ दिया है। वो जो इधर बाहर मंदिर का ऐसा पूरा रास्ता से पहले नॉर्मल कुछ वही हेल्प, कोई हेल्प चाहिए तो वो करना है, ये करना है, बुक्स चाहिए तो बुक्स बेचना है, ऐसा 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 कुछ रहता है ना।
ये 6 महीना 4 महीना ऐसा 5 महीना 1 साल तक ऐसा दोस्ती चल रहा। वो लास्ट दोस्ती बहुत साल होने के बाद ऐसा हो गया। ऐसे दिन फ़ोन किया तो मैं बिजी है, हमारा वो मर गया, ये मर गया, वो मर गया बोल के हमारा फ़ोन कट कर रहे बहुत साल से। 2-3 साल से मैं फ़ोन भी नहीं किया, मैं सीढ़ी में भी नहीं मिलाया उनको। आपने क्या होगा? कंप्लेंट करता हूँ, ऐसा हो गया, ऐसा हो आप गया। complaint नहीं करो तो और मैं हमको ऐसे fax करो। अब क्या है, मेरी गलती जैसे दिख रहा है ना, मैं ऑफिशियली कंप्लेंट किया तो हमको मुश्किल नहीं रहते हैं। आप शिरडी में क्यों नहीं करते, इधर क्यों कर रहे हैं? सिर्फ मैं बार नहीं नहीं, आता कोई हूँ। शब्द उधर नहीं हो हमको उधर है तो टेंशन नहीं रहता। आप इधर क्या बोल रहे हैं, क्या लिख रहे हैं, हमको मालूम है। मैं ऑफिशियली कंप्लेंट करके आपको वो भी भेजता हूँ। आपने मैं कल तो हम यहाँ पे शिरडी में भी कल आफ्टरनून उनको मैं हाईकोर्ट में केस भी डालता हूँ। आज आम्ही जे 4-5 महिन्यापूर्वी जे 14 लाखाचा जो फ्रॉड या साईबाबा संस्थांमध्ये झाला होता, अशी बातमी काही पत्रकारांनी लावली होती। त्याच्या आधारे आम्ही भरपूर त्या प्रकरणात सखोल चौकशी केली आणि काल त्या प्रकरणातील मुख्य जो माणूस होता ज्यांनी 14 लाख रुपये दिले असं तो सांगतो, त्याला आम्ही कालपासून त्याच्या मागावर राहून आज त्याची भेट घेऊन सर्व शिर्डीतील युवक तरुणांनी त्याची भेट घेऊन त्याला जाब विचारला। तर त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं आलं की मी हे पैसे अतुल नावाच्या एका व्यक्तीला दिले होते आणि त्याच्यानंतर अतुल नावाच्या व्यक्तीला दिले आणि अतुल नावाचं त्यांनी फोटो दाखवला आम्हाला। तर ते फोटो पण त्या आपल्या न्यूजवर दाखवल्या जाईलच। पण त्या बाबाची ज्यावेळेस आम्ही सगळी माहिती घेतली तर त्या बाबाला या ठिकाणी शिर्डी संस्थांमध्ये VIP प्रोटोकॉलने दर्शन दिलं जातं, VIP ट्रीटमेंट या संस्थांमध्ये दिली जाते। तर त्या बाबाचं असं काय आहे संस्थांमध्ये की त्याला VIP ट्रीटमेंट या ठिकाणी दिली जाते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा बाबा जो आहे हा सांगतो का मी साईबाबाचं रूप आहे, साईबाबाचे पादुका माझ्याकडे आहे आणि त्याच्यावर तो डोनेशन गोळा करतो, असं भरपूर माहिती आमच्याकडे आहे। आमच्याकडे त्याचे पुरावे पण आलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर आमच्या समोर असं आलं की ह्या प्रकरणात अतुल नावातच नाही, अजून याच्या मागे भरपूर अनेक वेगवेगळे अधिकारी याच्यात सामील असू शकतात, अशी आमच्या समोर माहिती आलेली आहे। आणि त्या आधारे संस्थांचे अधिकारी असतील त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे आणि या प्रकरणामध्ये या बाबाचं चौकशी पण SP आणि बाकीच्या चेअरमनच्या अंडर त्याची चौकशी पण या ठिकाणी त्या प्रकरणावर चालू आहे। तरी या ठिकाणी काल तो या ठिकाणी आला असता त्याला 2 नंबर गेटनी VIP दर्शनाचा प्रोटोकॉल कोणी दिला, का दिला, त्याला VIP दर्शनाला घेऊन गेले, त्याचे व्हिडिओ शूटिंग या साईबाबा संस्थांच्या शूटिंगमध्ये आलेले आहे। मागे ज्या वेळेस तो या ठिकाणी येत होता त्याचे पण शूटिंग या ठिकाणी तुम्हाला आम्ही दिलेलं आहे। त्या उपकार्यकारी अधिकारी साहेबांकडे गेलो होतो। तर माझा पत्रकारांना एक छोटासा प्रश्न आहे की तुम्ही जर मंदिरात गेले तर तुम्हाला दर्शन रांगेतून व्हिडिओ शूटिंग करायला परमिशन आहे का? तर पत्रकारांना परमिशन नाही तर ह्या बाबाला परमिशन दिली कोणी? या बाबाला परमिशन देऊन तिथं व्हिडिओ शूटिंग करून त्या पादुका मंदिरात जाताना परत समाधी मंदिरातली व्हिडिओ शूटिंग ही बाहेर येतेच कशी काय आणि त्याला ही शूटिंग भेटतेच कसं काय, असा आमचा या शिर्डी संस्थांना आणि त्या संरक्षण विभागाला प्रश्न आहे की या बाबाची सखोल चौकशी आम्ही सर्व युवकांनी अधिकाऱ्यांना विनंती केली की या प्रकरणाची काल तो दर्शनाला आला त्याची चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे आणि मागची ज्या व्हिडिओ आहे त्याच्या पण चौकशी या ठिकाणी झाल्या पाहिजे। काल जेव्हा आम्ही ज्या बाबाकडे गेलो होतो तर आम्हाला अजून एक माहिती अशी समजली की या साईबाबाच्या मंदिरामध्ये 6 फेब्रुवारी 2024 रोजी या ठिकाणी त्याचं फोटो सेशन करण्यात आलं आणि त्याची नोंद पण साईबाबा संस्थांच्या या डायरीमध्ये आहे असं आम्हाला समजलेलं आहे। त्याची पण चौकशी या प्रकरणात झाली पाहिजे अशी आम्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो। तसं पाहायला गेलं तर साईबाबा संस्थांच्या मंदिरा परिसरामध्ये कोणाला मोबाईल अलाउड करत नाही। जे साई भक्त मंदिरात जातात त्यांचे मोबाईल लॉकरमध्ये ठेवावं लागतात, जे ग्रामस्थ मंदिरात जातात त्यांचे पण मोबाईल तिथे अलाउड करत नाही। मग ह्या बाबाचे मोबाईल आणि व्हिडिओ कॅमेरा त्या ठिकाणी अलाउड केलेच कश काय आणि तिथे व्हिडिओ शूटिंग करून दिलीच कश काय, असा आमचा साईबाबा संस्थांना सवाल आहे आणि त्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। मी सर्व युवक जे काही 40 लाख रुपयाचं जे प्रकरण होतं साईबाबा संस्थान कर्मचारी यांनी
40 लाख रुपयाचा अपहार केला अशी जी 4 महिन्यापूर्वी बातमी फिरत होती, त्या संदर्भातील असलेला तो महाराज आम्हाला काल आपल्या मित्रांच्या आधारे त्याची माहिती मिळाली की तो साईबाबा संस्थांच्या सुरक्षा कॅबिनला बसलेला आहे. तिथून तो दर्शनाला गेला. आम्ही दर्शनावरून आल्यानंतर आम्ही त्याची विचारपूस केली बुवा का तुला हे 40 लाख तू कोणाला दिले, काय दिले, तर त्यांनी काही ती उडवडीचे उत्तरं देऊन आम्हाला तेवढंच टाळलं. पण आज सकाळी आम्ही सगळे शिर्डीतले युवक काशी अण्णा सत्रम येथे त्याला जाऊन भेटून त्याला विचारणा केली. जास्त विचारणा केल्यानंतर त्यांनी शेवटला आम्हाला त्या अतुल म्हणून नाव सांगितलं आणि त्याचा फोटोही दाखवला. परंतु ह्या बाबाची चौकशी चालू असताना ह्यो बाबा मंदिरात विना पास येतो कस काय, 2 नंबर गेटनी असतो कस काय, तो दर्शनाला जातो कस काय, राहिला विषय याच्या मागचे याचं कोणतं तर शरण म्हणून ट्रस्ट आहे त्याच्या नावाने यांनी यूट्यूब चॅनलवर हे टाकलेलं आहे, व्हिडिओ टाकलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये असं आहे का तो साईबाबा संस्थांमध्ये पादुका घेऊन जाऊ राहिला आणि त्याची व्हिडिओ शूटिंग होऊ राहिली. इथं साधा तुम्हाला जायचं म्हणलं तर शूटिंगची परवानगी घ्यावी लागते पत्रकारांना. आम्हाला तर मोबाईल नेऊनच येत नाही. या महाराजाला एवढा मोठा कुठून सपोर्ट आहे की याची शूटिंग झाली, याला एवढा मोठा प्रोटोकॉल कोण, याच्या मागचे सगळं कांड करणारे सगळे कोण कोण मोरे हे सगळे बाहेर आले पाहिजे. याबाबत आज आम्ही उपकार्यकारी अधिकारी यांना आम्ही निवेदनही दिले. त्यांना सांगितलं सखोल चौकशी व्हावी, याच्यात जो कोण दोषी आहे याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. हे प्रकरण जर का एक साधारण 2-4 महिन्यापासून चालू आहे, तिची आजपर्यंत समजा ॲडिशनल SP यांच्याद्वारे चौकशी चालू आहे, पण आजपर्यंत कारवाई झाली का नाही, चौकशी किती दिवस चालणार का, एवढा मोठा हे याच्या माग असं तर नाही ना का त्या मॅडम आणि आपले अतुल यांना काही कुटील डाव तर नाही यांना बदनाम करण्याचा, याच्या मागचे खरे मोहरे कोण आहे ते बी बाहेर आले पाहिजे असं आम्ही उपकार्यकारी अधिकारी यांना भेटून आम्ही सांगितलं. सर्वसामान्य आता आम्ही गावकरी असेल, आम्हाला मोबाईल न्यायला सुद्धा मध्ये परमिशन नाही. मग एवढा बाबा हा मध्ये जाऊन शूटिंग काढतोय, पादुका डोक्यावर नेऊन जातोय, त्या पादुका सांगतोय मला साईबाबांनी उपस्ने महाराजांना दिल्या, उपस्ने महाराजांनी मला दिलेलं आहे. मग ह्या व्हिडिओ काढून त्याचं त्या व्हिडिओच्या माध्यमातून डोनेशन गोळा करण्याचं षडयंत्र सुद्धा असू शकतं. त्यामुळे त्या महाराजांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ती व्हिडिओ कोणी काढली साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी त्याची पण चौकशी झाली पाहिजे. महाराजांना प्रोटोकॉल कोणी दिला, कारण शूटिंग काढले म्हणलं कोणीतरी त्याच्या यामागे मोठा अधिकारी असू शकतो. कारण सर्वसामान्य माणसाला 6 नंबर 7 नंबर गेटनी मध्ये जाते, तो बाबा 2 नंबर गेटनी जातो. 2 नंबर गेटला जो प्रोटोकॉल राहतो मंत्री मुख्यमंत्री मोठे अधिकारी राहतात त्यांच्यासाठी तो प्रोटोकॉल आहे. तो काय सर्वसामान्य लोकांना नाही आणि प्रोटोकॉल असल्याशिवाय त्या गेटने कुणीही जात नाही, गावकऱ्यांना सुद्धा आलो नाही. मग त्या महाराजांना कोणी प्रोटोकॉल दिला, 2 नंबर गेटने कोणी नेलं मध्ये, त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSCB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडकर 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ बोधकर 97 67 06 66 85. खुशखबर खुशखबर, विनायक डेव्हलपर्स यांचे मराठी पाऊल पडते पुढे. सबुरी पार्क मध्ये बुकिंग करा आपला प्लॉट. बस स्टॉप, शाळा, बँक अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर. सबुरी पार्क साठी 20 फूट स्वतंत्र रोड. साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर. प्लॉट पर्यंत पोहोचण्यासाठी 22 मीटर बायपास रस्ता. MSCB पोल कनेक्शन. 16 फूट अंतर्गत रस्ता व सर्व सोयी सुविधा. 2 मीटर अंतरावर वाचनालय. लहान मुलांसाठी भव्य गार्डन. रहिवाशांसाठी अनुकूल असा सुंदर परिसर. झोन येलो. ठिकाण कीज हॉटेलच्या बाजूला, साई श्रद्धा हाऊसिंग सोसायटी समोर, सबुरी पार्क शिर्डी. तेव्हा त्वरा करा आणि आजच आपला प्लॉट बुक करा. आमचा संपर्क क्रमांक श्रीयुत विरेश चौधरी पाटील, मोबाईल क्रमांक 90 11 11
2010. श्रीयुत विनोद गोंदकर पाटील, मोबाईल क्रमांक 9511 11 44 42. तसेच श्रीयुत चैतन्य साबळे, मोबाईल क्रमांक 9970 75 0005.